नमस्कार, रुपाली खोब्रागडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ही तयारी बघून तुम्हाला माहीत झालं असेल की तयारी कसली आहे म्हणून. ही माझ्या पहिल्या वर्षीच्या तिडव्याची तयारी आहे लग्नानंतरची. तर ही संपूर्ण तयारी मी कशा पद्धतीत केली, कसं काय सगळेजण बाया आले, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आज या व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला तर मग बघूया आधीपासून सगळी तयारी. आता मी माझा ब्लाऊज शिवत आहे. मी स्वतः टेलर आहे, त्याच्यामुळे मी स्वतःचे कपडे स्वतः शिवते. तुम्हाला सुद्धा माझ्याकडून कपडे शिवायचं असेल तर माझ्या बुटीकला भेट द्या. धन्यवाद. आता ऑलमोस्ट ब्लाऊज शिवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. संपूर्ण व्हिडिओ मी टाकली नाही, ब्लाऊज शिवून झालेला आहे. शॉर्ट व्हिडिओ बनवले आहे हर गोष्टीचे. आता हे मी बनवत आहे पतंग, जे मला पतंग लागेल सजावटीसाठी, त्यासाठी मी पतंग वगैरे बनवत आहे. जो काय मी सगळं स्वतःच क्रिएट केले, स्वतःच बनवलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघू शकता. लागणारी ज्वेलरीसुद्धा मी स्वतः बनवली आहे. नाटकामध्ये जेव्हा मला एंट्री नव्हती तेव्हा मी ही ज्वेलरी बनवत होती. गाठ्या, काळे मणी आणि गोल्डन मणी वगैरे घेऊन, मच्छी धागा वगैरे घेऊन मी ही सगळी तयारी केली. मला खूप इच्छा होती की मी सगळं काही स्वतःच बनवून स्वतः घालेन, म्हणून मी ही सगळी तयारी केली. तुम्ही व्हिडिओमध्ये नाटकाचे गाणेसुद्धा ऐकू शकता. थोडासा आवाज येतो आहे नाटकाच्या गाण्याचा, 2-3 एक व्हिडिओमध्ये येतो आहे. हे ऑलमोस्ट थोडीशी मंगळसूत्र तयार झालेलं आहे ओरिजिनल गाठीचा. चला तर आता ही माझी रूम आहे. इथे मी तिळवा साजरा करणार आहे आणि ही मी छोटीशी तयारी करत आहे माझ्या रूममध्ये. पतंग वगैरे तयार झालेले आहेत. पतंग वगैरे बनवायला मला बंटी, माझे मिस्टर आणि आई वगैरे सगळी मदत केलेली आहे. तुम्ही समोर बघू शकता. ही बघा, माझी आई पण मदत करत आहे आणि माझे मिस्टरसुद्धा पतंग वगैरे लावण्यास खूप मदत करत आहे. थँक्यू. आई सगळी प्लेट्स, थाली वगैरे सजवत आहेत. लॉंग वगैरे मंगळसूत्र बाकी होतं, तर ते मी आता सजवून राहिली, कानातले वगैरे. आता पतंगवर माझं नाव लिहित आहो आम्ही. आई बांगड्या वगैरे सजवत आहे पतंगवर लावासाठी. मी आणि माझे मिस्टर नाव लिहित आहोत. त्यांना खूप आवडते की छोट्या छोट्या गोष्टी माझे सगळे लाड पुरवायला. थँक्यू. ते सुद्धा नाव लिहून देत आहेत आणि त्यांची हँडरायटिंग छान आहे, तर मी त्यांनाच दिलेले आहे काम. आता बंटीच्या हातात मोबाईल आहे, ते छोटे छोटे व्हिडिओ काढून राहिला आहे. बंटीचा सुद्धा खूप सहभाग आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. फोटो वगैरे सगळे त्यांनीच काढले आहेत. सजावट झालेली आहे. आता पतंगसुद्धा घेऊन आणलेले आहेत. आता थोडीशी तयारी बाकी आहे. नाव वगैरे लिहून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. झालेलं आहे नाव लिहून. आता थोडंसं सजावटमध्ये काही कमी वगैरे असेल, पण आता निघू नको. आता वेळ झालेली आहे तयारीची. चला तयारीला लागूया. बाया केव्हाही येऊ शकतात, सायंकाळची वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे मी तयारीला लागली आहे. पटापट आपले केस वगैरे करून राहिली सगळे काही. आता साडी वगैरे लावून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मी मेकअपसुद्धा स्वतःच करते आणि मी हेअरस्टाईल वगैरे सिम्पलमध्ये केलेली आहे. आता बाया आलेल्या आहेत. थोडीशी तयारी बाकी होती, तर मॅडमने ते सुद्धा पूर्ण केली. धन्यवाद मॅडम. हे बघा, मी मगाने नाव लिहिलं होतं, ते नाव वगैरे लटकवलं. हे पतंग वगैरे आणले होते, पतंग वगैरे केलं. रिंकी, आरती, करिश्मा, लहान मुलं वगैरे सगळेजण आलेले आहेत. आमची आत्याबाई आहेत आणि बाहेर सगळी महिला मंडळी बसलेली आहे. त्यांना खूप खुशी झाली की मी तिळवाचा कार्यक्रम साजरा केला म्हणून, आणि त्यांच्या खुशीसाठीच मी हे सुद्धा साजरा केला. आणि मलासुद्धा खूप हा कार्यक्रम आवडला की मी तिळवा साजरा केला म्हणून. आणि बायांना खूप खुशी वाटली होती. मौसमी आहे, वांगतनू आहे. चला तर मी किती बोलतो आता ऐकूया आपण बाया वगैरे काय बोलल्यात ते. सगळी रेकॉर्डिंग सुरू. मोबाईल काढून देते इथून. केव्हा दिसतं दिसतास पूर्ण दिसतात. आम्हाला
पर्स राहू दे नाही तीच होते ना एकच मोबाईल आवाज कमी कर बिलकुल चुप कर आवाज कमी कर बहुत अरे वा ना तुम्ही खरं तरी ते मग आधीच लावली ते मग आधीच फोटो काढणे बाई थोडा आण तुम्ही फोटो काढ तुम्ही आला तुम्ही वाण घ्या काय ना बरं 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 ठीक आहे जेवण करायचं आहे जातो कुठे माझी माय माझी वर्षापेक्षा आपल्या मायने तर तुम्ही व्हिडिओ बघितल्या संपूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे माझा तिडवा साजरा केला. शेंगसुद्धा लागली होती डोक्याला, ते आवडली सगळ्यांना आणि मी तशीच ठेवली होती आखरीपर्यंत. हे बघा फोटोमध्ये पण तुम्हाला दिसेल हे संपूर्ण माझी तयारी. आता बायांना सगळ्यांना मी ओवाळले आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला. सगळ्या बायांना तिळगुळ वाटत आहे. अशा प्रकारे वाणवाटणीचा कार्यक्रम मी माझ्या मिस्टरच्या घरी पहिल्या वर्षीचा साजरा केला. धन्यवाद. सगळ्यांनी मला प्रोत्साहन केलं, सगळ्या बायांनी मला भरभरून आनंद दिलेला आहे. अशाच प्रकारे माझ्या जीवनात अशाच महिला प्रत्येक वर्षी आनंदमय आणि सुखी देव. तिळगुळ बोला न गोड गोड राहा. हे माझ्या छोट्या ताई आहेत. आता ह्यासुद्धा एक उखाणा म्हणत आहे. आता उखाणा ऐकून घेऊया. गाजराचा हलवा वाटीत ठेवते झाकून, अमित्रावाचं नाव घेते, रिंकी तुझं मान राखून. धन्यवाद. तुळशी समोर रांगोळी. कृष्णाला आवडते तुळशी. विवेकरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. अशा प्रकारे उखाणे वगैरे संपलेले आहेत. आता हे काही फोटोज आहेत तुम्ही बघू शकता. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा माझा मी तिळवा साजरा केलेला आहे आणि मला खूप 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 जास्त आनंद झालेला आहे. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सुंदर सुंदर सण आहेत, ते आपण प्रत्येकाने साजरा करावा. आणि आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या हे जे छोटे छोटे सुख आहेत ते नेहमी घेत राहावं असं मला वाटते. आणि प्रत्येक महिलांनी हे छोटे छोटे कार्यक्रम करून आपल्या जीवनामध्ये असलेले सुख आणि दुःख विसरून जावायचं. आणि अशा प्रकारे तिळगुळ खायचं आणि सगळ्यांसोबत गोडगोड बोलायचं. धन्यवाद. रुपाली खोब्रागडे या चॅनलवर तुम्ही आलात आणि माझी व्हिडिओ बघितले याबद्दल धन्यवाद. माझी तयारी, माझा व्हिडिओ
कशी वाटली ते सांगा. थोडेसे माझी लँग्वेज खराब आहे, पण आता काय करू, मला खूप आवडते म्हणून मी ह्या थोडासा चांगला बोलण्याचा प्रयत्न केली. पण मला गावठी लँग्वेज आवडते, मी गावठी जास्त बोलते. धन्यवाद. काही चूकभूल झाली असेल, काही शब्दामध्ये काही गडबड झाली असेल तर माफ करा आणि धन्यवाद. थँक्यू. तिळगुळ खा, गोड गोड बोला. बाय.